बेळणेश्वरच्या बंगल्यावरून भास्कर जाधव यांच्यावर आरोप होऊ लागलेले आहेत। बंगला बांधताना सीआरझेड नियमांच्या उल्लंघनाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। तर कोकणातला तिसरा ठाकरे गटाचा आमदार सुद्धा अडचणीत सापडणार का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। पर्यावरण मंत्रालयाच्या कचाट्यामध्ये जाधव सापडण्याची शक्यता आहे। तर दोन आमदार एसीबीच्या फेऱ्यात सापडलेले आहेत आणि जाधव आता केंद्राच्या कचाट्यात सापडतात का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। कोकणामध्ये ठाकरे गटाचे दोन आमदार एसीबीच्या कात्रीत सापडलेले आहेत। राजन साळवी यांची एसीबी मार्फत चौकशी सुरू आहे। त्यांच्यावर 3.25 कोटी रुपयांची अपसंपदा गोळा केल्याचा आरोप आहे। तर वैभव नाईक यांचीही एसीबी मार्फत चौकशी सुरू आहे। एसीबीनेही त्यांच्या संपत्तीचं मूल्यांकन केलं आहे। आता भास्कर जाधव यांच्या बेळणेश्वरच्या बंगल्याचा विषय काढून त्यांनाही केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीत अडकवण्याची शक्यता वर्तवली जाते। निवडणुकीच्या तोंडावर आमदार आणि नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप होतोय। कोकणातील ठाकरे गटाचे नेते हे चौकशीच्या जाळ्यात सापडताना दिसून येत आहेत। येत्या काही काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका सुद्धा त्यानंतर होतील। पण त्याच बरोबर ठाकरे गटाचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या मागे मात्र चौकशीचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आणखी एक आमदार हे आता चौकशीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे। भास्कर जाधव यांच्या बंगल्याविषयी आरोप होऊ लागलेले आहेत। सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करून हा बंगला बांधल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे आता भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।